तर मतदान पार पडतं। मग प्रत्येक बूथवरच्या मतदानाचे आकडे एकत्र केले जातात। त्यानंतर सर्व बूथवरील आकड्यांची बेरीज करून एकूण मतदान किती झालं हे मोजलं जातं। हा आकडा स्थानिक प्रशासनाकडून जाहीर केला जातो। आदल्या रात्री हा आकडा वाचून राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते झोपी जातात। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अधिकृत वेबसाईटवर झळकणारा आकडा मात्र वेगळाच असतो। दोन्ही आकड्यामध्ये काही हजारांची तफावत असते। हे लक्षात आल्यावर सुरू होतो गोंधळ आणि राडा। असाच प्रकार घडलाय सांगली जिल्ह्यातल्या आष्टा शहरामध्ये। पाहूया राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट। हा गोंधळ सुरू आहे सांगली जिल्ह्यातल्या आष्टा शहरात। मंगळवारी नगर परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर सगळी मतदान यंत्र जिथे ठेवली गेली आहेत हे ते सभागृह आहे। इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि आष्टा शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी प्रशासनाला जाब विचारायला सुरुवात केली। गोंधळ होण्याची एकूण 2 कारणं होती। त्यातलं पहिलं कारण म्हणजे मतदानामधली तफावत आणि या बाबतीत उत्तर देण्यात प्रशासनाकडनं होणारी टाळाटाळ। एकूण मतदारसंख्या यामध्ये दाखवल्या 33,328। एका प्रभागामध्ये तर 1,311 ही मतदारसंख्या असताना त्या ठिकाणी 4,077 मतदारसंख्या दाखवल्या। 1,311 संख्या आहे। आता 6 नंबर प्रभागामध्ये एकूण मतदारसंख्या 3,056 आहे। ह्यात मतदान झाले 2,394, यांनी दाखवले 1,795। अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारलाय। तर कार्यकर्ते आक्रमक होण्यापाठीमागचं दुसरं कारण म्हणजे स्ट्रॉंग रूम वरती देखरेख ठेवणारे CCTV बंद झाल्याचा आरोप। सकाळी तहसीलदारांना फोन केल्यानंतर मी इथं आलेलो होतो। मताची कॅल्क्युलेशन हे चुकलेलं सांगितलं। कसं चुकलेलं सांगत असताना पोलीस प्रशासनानं मला दंडाला धरून बाहेर काढलं। त्यानंतर इथं मी तहसीलदारांना एकच प्रश्न विचारत होतो की आपली तफावत कुठं आहे ती मला कागदावरती दाखवा। त्यावेळेला सकाळी CCTV बंद असलेल्याचं मला निदर्शनास आलं। आमचे नेते वैभव शिंदेच्या वरती प्रशासन बोट धरून सांगतंय की प्रशासक का प्रशासन आणि चूक कोणाची। आकडेवारीत नेमकी काय तफावत असल्याचा आरोप होतोय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। निवडणूक प्रशासनाकडनं रात्री देण्यात आलेला मतदानाचा आकडा हा 22,864 होता। तर ऑनलाईन अपलोड झालेला मतदानाचा आकडा 24,913 इतका होता। त्यामुळे आकडेवारीतली एकूण तफावत होती 2,049 इतकी। प्रशासनानं मात्र आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप फेटाळून लावलाय। बूथनिहाय केंद्रनिहाय जी आकडेवारी प्रसिद्ध जे पत्रकारांच्या ग्रुपवर झाली आणि ॲक्च्युअल जी आकडेवारी होती त्यामध्ये थोडी काही तफावत होती। त्या तफावतीच्या अनुषंगाने हा विषय निघालेला आहे। आपण इथले जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांनी जी जिल्हा प्रशासनाची आकडेवारी ठरवलेली आहे ती आपल्या नमुना VM3 जो आहे त्याप्रमाणेच कळवलेली आहे। ती आकडेवारी मान्य राज्य निवडणूक आयोगाला पण कळवलेली आहे। त्यामध्ये कोणताही बदल नाही। जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत। आष्ट्यामध्ये गोंधळ झाल्यानंतर राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार असलेल्या जयंत पाटलांनी सुद्धा स्ट्रॉंग रूम कडे धाव घेतली। जयंत पाटलांच्या एंट्रीनंतर काही पदाधिकाऱ्यांनी गेटमधनं आत शिरण्याचाही प्रयत्न केला। स्ट्रॉंग रूमच्या आतल्या CCTV कॅमेऱ्यांबाबतच्या आक्षेपांवरती जयंत पाटलांनी प्रशासनाला एक उपाय सुचवलाय। ताबडतोब सर्व मतदान केंद्र महाराष्ट्रातली आहेत तिथं बाहेरच्या कॅम्पसमध्ये कॅमेरे लावावेत, आत कॅमेरे लावावेत आणि त्याचा डिस्प्ले LCD वर बाहेर कंपाऊंडच्या बाहेर जनतेच्या समोर ठेवावा। या सगळ्या प्रकाराला सत्ताधारी भाजपनं मात्र फारसं गांभीर्यानं घेतल्याचं दिसलंच नाही। विरोधकाला तो धंदा आहे आक्रमक व्हायचा आणि आमचं काम आहे त्यांना सांभाळायचं। विरोधक कसे राहतील तसेच राहतील ना। त्यांना धाकधूक आहे। महाराष्ट्रात 51% मतं घेऊन महायुती जिंकत आहे।
2/3 बहुमत घेऊन महायुती जिंकतायत. जे पराभव दिसतोय त्यांना ते धाकधुकीनं असा राळा करतायत. मतदानाच्या आकडेवारीतली तफावत हा सगळ्याच पक्षांसाठी चिंतेचा विषय असायला हवा. CCTV आणि मतदान यंत्रांच्या सुरक्षेबाबत सर्व पक्षीयांनी सजग राहायला हवं. प्रत्यक्षात मात्र या मुद्द्यावरनं सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांचं युद्ध रंगलंय. दुसरीकडे आता प्रशासनाकडनं आकडेवारीतल्या तफावतीचा हिशेब कसा जुळवला जातो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. आष्ट्याहून कुलदीप मानेसह ब्युरो रिपोर्ट ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.